नमस्कार. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 2024साठी पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यावर आले मोठे अपडेट. सादरीकरणाची अंतिम तारीख आणि डिजिटल पर्याय. तर जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 पर्याय उपलब्ध. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. 2024साठी पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि त्यांच्या कामाची बातमी समोर येत आहे. 2024साठी पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासनाकडून 6 पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि आधार आधारित प्रमाणीकरण समाविष्ट आहे. ज्यामध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र देणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. पेन्शनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र 2024साठी 6 विविध पद्धतीनं सादर करू शकणार आहेत. त्यात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही एक बायोमॅट्रिक सपोर्ट असलेली डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून जी अत्यंत सुलभ अशी सेवा आहे. पेन्शनधारकांसाठी आधार आधारित डिजिटल लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र ही एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. पेन्शनधारक त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या पेन्शन खात्याशी संबंधित इतर माहितीचा वापर करून निकटच्या CSC केंद्र, बँक शाखा किंवा शासकीय कार्यालयाला भेट देऊन प्रमाणीकरण करून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेन्शनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले असता जीवन प्रमाणपत्र तेव्हाच पडताळले जाऊ शकते जेव्हा पेन्शनधारकांची खाती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेली असतात. पेन्शनधारक आधार आधारित डिजिटल लाईफ सर्टिफिकेटच्या सुविधेशिवाय पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी इतर 6 पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पेन्शनधारक जीवन प्रमाण पोर्टलद्वारे सुद्धा प्रमाणपत्र सादर करू शकतात, तर चेहरा प्रमाणीकरणाद्वारे सुद्धा जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. याशिवाय पोस्टमनच्या माध्यमातून सुद्धा घरी बसून प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. इंडिया पोस्ट बँकद्वारे सुद्धा सादर करता येणार आहे, तर नियुक्त अधिकाऱ्यांचे स्वाक्षरी असलेले जीवन प्रमाणपत्र सुद्धा पेन्शनधारकांना सादर करता येणार आहे. याशिवाय डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे सुद्धा जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.